ब्रेकनंतर महत्वाची बातमी समोरते शिवसेना पक्ष चिन्ह आणि आमदार अपात्रतेबाबत खरं तर सध्या सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे। उद्धव ठाकरेंनी शिंदेंची नेते म्हणून निवड केली असा युक्तिवाद सिब्बल यांच्या वतीनं सुप्रीम कोर्टात करण्यात आला। ही फूट आहे, मर्जर नाही हे स्पष्ट दिसते। ठाकरेंनी 22 जूनला आमदारांची एक बैठक घेतली होती आणि बैठकीत अनुपस्थित राहिल्यास कारवाईचा इशारा देखील दिला होता असा युक्तिवाद देखील सिब्बल यांच्या वतीनं करण्यात आला। तर पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गत कारवाईचा इशारा दिला होता असं देखील यावेळेस सिब्बल यांनी सांगितलेलं आहे। या क्षणाची महत्वाची बातमी आपण बघतोय। सध्या सुप्रीम कोर्टात सिब्बल यांच्या वतीनं युक्तिवाद करण्यात आलेला आहे। आमदारांनी बैठकीसाठी नकार देत प्रभूंचे अधिकार फेटाळले असं देखील यावेळेस सिब्बल यांनी सांगितलंय। तर कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादानंतर तीनही न्यायाधीशांमध्ये सध्या चर्चा सुरू आहे आणि या चर्चेनंतर शिंदेच्या वतीनं देखील शिंदेच्या शिवसेनेच्या वतीनं देखील वकील आपला युक्तिवाद कोर्टात मांडतील आणि त्यानंतर खरं तर कोर्ट काय निर्णय घेते हे पाहणं महत्वाचं असेल। आधी 31 आमदार गुवाहाटीला गेल्यानंतर 39 झाले आणि 39 आमदार झाल्यानंतर सरकार स्थापन करतोय हे सांगण्यात आलं असं देखील यावेळेस कपिल सिब्बल म्हणालेत। 26 जूनला ठाकरेंनी पुन्हा आमदारांची बैठक बोलावली होती अशी माहिती देखील यावेळेस सिब्बल यांनी दिली। ठाकरेंच्या बैठकीची नोटीस सुनील प्रभूंनी सर्व आमदारांना दिली होती आणि या बैठकीला खरं तर अनुपस्थित राहिलं तर कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील ठाकरेंच्या वतीनं देण्यात आला होता। मात्र तरी देखील हे आमदार या बैठकीला अनुपस्थित होते असा युक्तिवाद सिब्बल यांच्या वतीनं करण्यात आला। पक्षाच्या सगळ्या कायदेशीर गोष्टी सादर करण्यात आल्या। आयोगात पक्षाच्या सर्व गोष्टी कायदेशीर सादर करण्यात आल्या आणि त्यासोबतच ठाकरेंकडून वकील कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद आपण पाहतोय। या सगळ्या गोष्टी निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर खरं तर वेबसाईटवर असल्याची माहिती देखील सिब्बल यांनी दिली। यासोबतच शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील सुनावणीत काय होतं हे पाहणं महत्वाचं असेल। शिवसेना पक्ष आणि चिन्हासोबतच आमदार अपात्रता प्रकरणी सुप्रीम कोर्टात सध्या सुनावणी सुरू आहे। सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या पीठासमोर सुनावणी सुरू असल्याची माहिती आहे। ठाकरेंच्या पक्षाचे वकील कपिल सिब्बल यांच्या वतीनं युक्तिवाद करण्यात आल्या। निवडणूक आयोगात पक्षाच्या सगळ्या गोष्टी आम्ही कायदेशीर सादर केल्यात असं देखील सिब्बल यांनी सांगितलंय। तर निवडणूक आयोगानंच शिवसेनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता दिली होती असं देखील सिब्बल म्हणाले। महत्वाची बातमी समोर येते। पक्षचिन्ह हे राजकीय पक्षाचं की विधिमंडळ पक्षाचं असा सवाल कोर्टानं उपस्थित केलाय। या क्षणाची महत्वाची अपडेट आपण बघतोय। सुनावणी सुरू असतानाच कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादानंतर आता कोर्टानं महत्वाचा सवाल उपस्थित केला। पक्षचिन्ह हे राजकीय पक्षाचं की विधिमंडळ पक्षाचं असा महत्वाचा सवाल यावेळेस कोर्टानं दोनही पक्षांना केलेला आहे। कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादानंतर कोर्टाचा महत्वाचा प्रश्न दोनही पक्षाला पाहायला मिळतोय। सविस्तर माहिती जाणून घेऊयात। उमेश करंजकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले जातात। उमेश, कोर्टानं विचारलेला या क्षणाचा महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे खरं तर पक्षचिन्ह हे राजकीय पक्षाचं की विधिमंडळ पक्षाचं असा सवाल कोर्टानं उपस्थित केला। उमेश, नक्कीच कोर्ट देखील हेच विचारण्याचा प्रयत्न करत आहे की नेमका राजकीय पक्ष कोणाचा। कारण जसं आपण सातत्याने सांगतोय की उद्धव ठाकरे यांचा आक्षेपच मुळात हा होता की फक्त आमदार आणि खासदार हे पक्ष ठरू शकणार नाही। म्हणजे विधिमंडळ पक्ष याचा कोर्ट ज्या प्रकारे विचारतो विधिमंडळ पक्ष नेमकं राजकीय पक्ष होऊ शकतो का। कारण विधिमंडळामध्ये एकतर विधानसभेमध्ये आमदार बसतील आणि लोकसभेमध्ये त्याच पक्षाचे खासदार बसतील, फक्त हेच पक्ष होऊ शकतं का। तर पक्ष म्हणजे संपूर्ण त्या पक्षाची घटना, त्या पक्षाचे कार्यकर्ते, त्या पक्षाचे नेते आणि त्या पक्षाच्या ज्या काही घटनात्मक प्रक्रिया सुरू आहेत हे सगळं पकडून संपूर्ण राज्यभरामध्ये देशभरामध्ये असलेले त्यांचे मतदार हे सगळं पकडून पक्ष तयार होतो। मात्र जर असा प्रकारे पक्ष तयार होत असेल किंवा पक्षाचे जी बेसिक मूल्य असतात जर ती ही असतील तर फक्त आमदार आणि खासदार हे पक्ष म्हणून कसे काय गणले जाऊ शकतात हा मुद्दा सातत्याने उद्धव ठाकरे विचारत होते। आणि त्यामुळे आता जर कोर्ट देखील हाच मुद्दा उपस्थित करत असतील तर ते उद्धव ठाकरेंच्या बाजूने हा निर्णय जातोय का हे पाहणं देखील तेवढंच महत्वाचं असणार आहे। कारण सातत्याने जसं आधी आपण म्हणालो की फक्त आमदार आणि खासदार यांच्या गणसंख्येवरती उद्धव ठाकरे यांचा पक्ष एकनाथ शिंदे यांना देण्यात आला, यांनी याच्यावरती आक्षेप जो आहे तो घेण्यात आला आणि त्यानंतर निवडणूक आयोगाने जो निर्णय घेतला की फक्त आमदार आणि खासदार यांची संख्या बघून उद्धव ठाकरे यांना पक्ष देण्यात आला,
तो पक्ष ज्या एकनाथ शिंदे यांना जो पक्ष देण्यात आला तो अत्यंत घटनात्मक विरोधी ही प्रक्रिया आहे. अशा प्रकारे पक्ष देता येणार नाही आणि निवडणूक आयोगाने जो निर्णय घेतलेला आहे तो अत्यंत चुकीचा आहे. मात्र निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालय हे टिप्पणी करू शकतं. मात्र त्या निर्णया बदलण्यासाठी निवडणूक आयोगाला कधीही याबाबतची दबाव आणू शकत नाहीये किंवा त्याबाबत त्यांना सल्लाही देऊ शकत नाहीये. त्याच्यामुळे निवडणूक आयोग हे स्वायत्त असल्या कारणाने त्यांनी जो निर्णय घेतलाय त्यावर आता कोर्ट जरी टिप्पणी करत असतील तर त्यासाठी वेगळी काही प्रक्रिया राबवली जाऊ शकते का किंवा तो निर्णय निवडणूक आयोगाने बदलावा यासाठी कोर्ट काय टिप्पणी करते का हे पाहणं देखील अत्यंत महत्वाचं असणार आहे. मात्र सध्या जर कोर्टाची टिप्पणी पाहिली तर कोर्ट एवढं सांगते की फक्त विधिमंडळ पक्ष म्हणून राजकीय पक्ष म्हणता येईल का असा सवाल जर त्यांनी उपस्थित केलाय तर त्याचं स्पष्टीकरण जे आहे एकनाथ शिंदे यांच्या वकिलांना द्यावा लागेल आणि जर आमदार आणि खासदार त्यांच्यासोबत गेले तर पक्ष त्यांच्यासोबत कसा उभा राहिला आणि पक्षाचे कार्यकर्ते आपल्या सगळ्यांनाच माहिती असेल की ज्यावेळेस निवडणूक आयोगाने पक्ष नेमकं कोणाचा हे सांगण्याचा किंवा त्याबाबत निर्णय घेण्याची जी प्रक्रिया सुरू होती त्यावेळेस सर्व कार्यकर्त्यांकडून त्यांचे जे वचननामे आहेत ते सही करून मागवले होते. मोठ्या प्रमाणात उद्धव ठाकरे यांच्याकडनं ते वचननामे निवडणूक आयोगाकडे गेले होते. त्याची संख्या खूप अधिक होती. त्या मानाने एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून जे वचननामे निवडणूक आयोगामध्ये गेले होते ते कमी होते. मात्र त्याचा विचार कुठेही केला गेलेला नाहीये आणि फक्त आमदार खासदारांच्या संख्येचा विचार करत निवडणूक आयोगाने जो निर्णय घेतला तो अत्यंत चुकीचा आहे. हा सातत्याने उद्धव ठाकरे आणि त्यांच्या वकिलाकडून मुद्दा जो आहे तो कोर्टामध्ये मांडण्यात होता ना तोच मुद्दा जर आता कोर्ट एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जर विचारत असेल तर त्यांचं स्पष्टीकरण आता एकनाथ शिंदेचे वकील नेमकं काय देतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. निश्चित एकंदरीतच काय निर्णय येतो हे पाहणं महत्वाचं असेल. असे संपर्कात राहा. या संदर्भातील आणखीन अपडेट्स देखील आपल्याकडून घ्यायचे उमेश. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.